पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला आता 44वा श्लोक सुरू होतो आहे। पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासूरपि योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते। आपला चाललेला विषय असा आहे की शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो बीजायते। चांगल्या अशा कुटुंबामध्ये त्याला जन्म मिळतो, त्या कुटुंबामध्ये राहून तो योगाचा अभ्यास करेल, कदाचित वैभवाचा उपभोग घेईल, यातलं काहीही करेल, परंतु त्याला श्रीमंत अशा आणि अतिशय चांगल्या अशा कुटुंबामध्ये जन्म मिळतो। हे एक प्रकारचं झालं। दुसऱ्या प्रकारे योगिनाम कुले, जिथे योग्याचंच घर आहे अशा योग्याच्या घरामध्ये जन्म प्राप्त होतो आणि त्या कुटुंबामध्ये जन्म प्राप्त झाल्यावर त्याचं जे पूर्वसंस्कार आहेत त्याच्या बुद्धीवरती जे पूर्वस्मृतींचं स्मरण आहे त्या स्मरणाने या जन्मामध्ये त्याच्या जीवनाचा कार्यभाग फार बालवयापासूनच योगाच्या दृष्टीने असलेला सुरू होतो आणि मग तो इतक्या सहजपणे त्या अभ्यासामध्ये रममाण होतो आणि त्या अभ्यासाची फलं त्याला इतक्या लहान वयात फारच प्राथमिक अवस्थेत म्हणजे बालवयामध्ये त्याला प्राप्त होतात आणि सहजासहजी प्राप्त होतात। फारसे कष्ट त्याला करावे लागत नाहीत। त्यामध्ये त्यांनी इथे म्हटलंय पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः। पूर्वीच्या अभ्यासानी म्हणजे पूर्वजन्माच्या अभ्यासानी तेनैव त्याला ह्रियते ह्यवशोऽपि सः। जरी तो परतंत्र असला तरी, परतंत्र का? कारण तो जन्म घेऊन आलेला आहे आणि जीवाच्या मागचं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाचं बंधन त्याच्यावरती आहे, त्याच्यावर देहाचंही बंधन आहे। आता जे अवतारी पुरुष आहेत, जे वरून खाली आलेले आहेत, ज्यांना प्रारब्धानी वश झालेले नाहीत, तुकाराम महाराज आहेत, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठात निवास करणारे आहोत, आम्ही या कार्याकरता इथे आलेले आहोत। या अवतारामध्ये पण पुष्कळ प्रकार आहेत। आपण कशाकरता अवतार घेतला आहे हे समजून उमजून तुकाराम महाराज सांगतात तसं बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग। आम्ही हे सगळं करण्याकरताच इथे आलेलो आहोत। ह्याच्यापेक्षा आम्हाला वेगळा हेतू इथे येण्यामध्ये नाही आणि काय हेतू आहे तो ज्ञात आहे आम्हाला आणि तो ज्ञात असून आम्ही या ठिकाणी जन्म घेतलेला आहे। ही भूमिका आहे ते ज्या देहात आहेत
त्या देहाची परतंत्रता त्यांनी स्वेच्छा स्वीकारलेली आहे. त्यांना तो देह परतंत्र नाही. ते जर त्या देहात परतंत्र असते तर तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केलंच नसतं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या देहाने संजीवन समाधी घेतलीच नसती. त्या भिंतीवरती बसून त्या भिंतीला चालवत नेलंच नसतं. कारण ते ह्या कुठल्याही तऱ्हेने ह्या दिशा काल ह्या कोणत्याच गोष्टीच्या ठिकाणी ते परतंत्र नाहीत. ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांच्यावरती कशाचंही बंधन नाही. हा जन्माला येतो, हा ह्याच्या येणाऱ्या अनेक जन्मांच्या मध्ये त्याला अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्मांच्या ठिकाणी उत्तम प्रकारे जन्म घेतल्यानंतर त्यांना मिळणारी जी फलं आहेत ती फलं त्या त्या जन्माप्रमाणे मिळत राहतात. त्या त्या जन्मात प्रगती होत जाते. आपण जर बहिणाबाईंचं मी आपल्यापुढे थोडंसं मांडलेलं आहे. बहिणाबाईंचं चरित्र बघितलं तर त्यांना त्यांचे 300-350 जन्म आठवत होते ज्यावेळी त्यांना देह ठेवण्याची वेळ आली तेव्हा. पण त्यांनी मुलाला सांगितलं, कारण मुलाच्या पत्नीचं निधन झालं आणि मुलगा त्या पत्नीचा औध्वदेहिक आणि पुढचं सगळं क्रियाकर्म या सगळ्याकरता गंगाखेडला निघून गेला. आणि ह्या गंगाखेडपासून जवळ असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिरूर गावामध्ये त्या तालुक्यामध्ये राहत होत्या. त्यांना कळलं परमेश्वराचं बोलावणं आलेलं आहे, आपला दिवस निश्चित आहे, आपल्याला अश्विन शुद्ध प्रतिपदेला हा देह घटामध्ये ठेवायचा. घटस्थापना होण्याच्या दिवशीच त्यांचा देह भगवंताच्या चरणी विलीन होणार होता. आता मुलगा तिकडे गेलाय, त्याला यायला कदाचित वेळ लागेल. निरोप धाडला आणि मुलाला सांगितलं की तू लवकरात लवकर इकडे परत ये, मला फार काळ नाही आहे. आणि त्यांना जेवढे जन्म आठवत होते तितक्या त्या मागे जाऊन त्यांनी मुलाला सांगितलं नाही. त्यांनी फक्त आपल्या 13 जन्मांचं कथन केलं. त्यांनी आपले 13 जन्म सांगितले. मी कशी होते, मी कुठे जन्माला आले, माझा मुलगा आणि मी आम्ही प्रत्येक जन्मामध्ये कसे एकमेकांच्या बरोबर एकाच घरामध्ये जन्माला आलो. आमची नाती भिन्न भिन्न असतील पण आम्हाला एकाच घरात जन्म मिळाला. त्यांनी सांगितलं आता ह्या योगमार्गाने मी माझा देह ठेवणार आहे. तो सुद्धा मी कसा ठेवणार आहे, त्याचं कारण असं की माझ्या 2 जन्मामध्ये माझे पती योगी होते आणि त्यांनी मला योगाभ्यास शिकवला होता. त्यामुळे 2 जन्मामध्ये माझा योगाचा अभ्यास पूर्ण झाला. त्यामुळे त्या अभ्यासाच्या मदतीने, साह्याने किंवा अधिकाराने ह्या जन्मामध्ये मी योगिक पद्धतीनेच माझा देह टाकणार आहे. आणि म्हणून इथे सांगण्याचा हेतू काय आहे की हे सगळं जे पूर्वीचं घेऊन येतात ते घेऊन आल्यानंतर या जन्मामध्ये आपला उद्धार व्हायचा आहे का या जन्मामध्ये आपल्याला कार्य करायचं आहे. कार्य करण्याकरता ईश्वराने पूर्वजन्माचं स्मरण दिलं आहे का दिलं नाही. विवेकानंदांना दिलं नाही. विवेकानंदांना पूर्वजन्माचं स्मरण नव्हतं, परंतु मृत्यूच्या आधी किंवा देह ठेवण्याच्या आधी तो केव्हा येणार आहे याच्यावर त्यांनी कॅलेंडरवरती खूण करून ठेवून दिली की आता हा दिवस जवळ आला आहे. आणि जसा मृत्यूचा काल जवळ आला तसं आपलं पूर्व काय होतं, आपण कुठून आलो, आपण कोणत्या ऋषीमंडलामध्ये होतो, ते सगळंच त्यांना ज्ञात झालं. आणि ते थक्क झाले की संबंध आयुष्यभर ह्या विचारांच्या पासून किंवा ह्या स्मरणापासून भगवंतांनी दूर ठेवलं, रामकृष्णांनी दूर ठेवलं. आणि आता आपल्याला जाणलो, आपण जाणलेलं आहे, आपल्याला कळलेलं आहे. आणि त्यामुळे अवतारी पुरुषांच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळीकडे एक नियम लागू पडत नाही. एका नियमाने आपल्याला विचार करता येत नाही. म्हणून तर प्रत्येकाचं चरित्र वाचण्यामध्ये रुची आहे. प्रत्येकाच्या चरित्रातली जी भिन्नता आहे ती आपल्याला भगवंताच्या लीला दाखवते. ही लीला आहे भगवंताची. आणि भगवंत त्या संतांच्या चरित्रामध्ये त्या गोष्टी घडवत असतो, त्याच्या इच्छेने घडवतो. नाथ महाराजांच्या घरामध्ये रोज पुरणाच्या पोळीचा नैवेद्य, रोज पंक्तीला 5-25 माणसं आहेत, असा संपन्न प्रपंच आहे. तर तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पोराबाळांना खायला अन्न नाही. भिके वाचून घरात, अगदी अन्ना वाचून घरातली माणसं भीक मागत नाहीत म्हणून मृत्युमुखी पडतायत. कारण केवढं मोठं घराणं आहे त्यांचं.
त्यांच्याकडे अधिकार केवढा, सावकारी केवढी, त्यांच्या आधिपत्याखाली असलेलं किंवा त्यांच्या अधिकारामध्ये असलेलं, लोकांच्याकडनं गहाणवटीने त्यांच्याकडे येऊन पडलेलं, असं काही कमी जमीन जुमला, काय धन दागिने काही कमी नव्हतं. पण कशालाच तुकाराम महाराजांनी स्पर्श केला नाही. सगळ्यांना ज्याचं त्याला त्यांनी सांगितलं, हे गहाणवटीची पत्रं आहेत, ती सगळी मी या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकतो. तुमच्यावरती आता ना कोणतं कर्ज आहे, ना तुम्हाला या घराण्याचं काही देणं लागतं. ज्या तुमच्या जमिनी आहेत त्या तुमच्या तुम्ही घेऊन टाका. जे तुमचं सोनं नाणं माझ्याकडे आहे ते ओळखून घरी घेऊन जा. ह्या सगळ्याची आपल्याला आत्ता काही गरज आहे का? काही गरज नाही. फक्त 2 प्रकारचा फरक आपण लक्षात घ्यायचा. एक प्रकार असा आहे की ज्या जन्मामध्ये आपल्याला तो मोक्षाला प्राप्त झाला असं वाटतं किंवा आपल्याला कळतं की हा त्यांचा शेवटचा जन्म आहे. आता त्यांनी लिहिलेलं आहे इथे त्याप्रमाणे की जो योगी आहे तो प्रत्येक जन्मामध्ये अभ्यास करत करत आलेला आहे. आता त्याला जन्म जो प्राप्त झाला आहे, आता हा शेवटचा जन्म आहे की या जन्मामध्ये तो पूर्णावस्थेला प्राप्त होईल. त्याला आपल्या तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये चरमदेह असं म्हणतात की तो चरमदेह आहे, शेवटचा देह आहे, सर्वात शेवटचा, सर्वात श्रेष्ठ. आणि त्या देहामध्ये आता त्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते प्राप्त होईल आणि पुन्हा देहानी, देहभावानी, या कर्माच्यामुळे, कर्मविपाकामुळे त्याला जन्म घ्यावा लागणार नाही. तो जो जन्माला आलाच तर तो अवतारी पुरुष म्हणून येईल. जो अवतारी पुरुष म्हणून जन्माला येतो तो प्रारब्धाचे भोग भोगण्याकरता येत नाही. त्याला प्रारब्धाचे भोग भोगावे लागत नसतात. आम्हाला तुकाराम महाराज गरीब दिसले आणि आम्हाला नाथ महाराज श्रीमंत दिसले तरी याचा अर्थ असा नाही आहे की नाथांचं प्रारब्ध फार जोरदार होतं आणि तुकाराम महाराजांचं प्रारब्ध फार बेताचं होतं म्हणून ते कष्टात जगले आणि हे फार वैभवात राहिले, असं नाही आहे. भगवंताच्या इच्छेने, यदृच्छा, त्यांनी पाठवलेलं आहे आणि त्यांनी पाठवताना याला जे द्यायचं आहे ते देऊन पाठवलं आहे, त्याला जे द्यायचं आहे ते देऊन पाठवलं, ज्याला जे द्यायचं आहे ते देऊन पाठवलं आहे. ही अवतारी पुरुष मंडळी किंवा ही अवतारी संत मंडळी जे काम नियोजित आहे ते काम करण्याकरता आलेली आहेत. म्हणून आपलं काम झालं की शंकराचार्य निघून जातात, आपलं काम झालं की ज्ञानेश्वर माऊली निघून जाते. कशाकरता थांबायचं आहे? कारण काय आदेश होता माहिती नाही की एकदा ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर काम संपलं आहे, पण भगवंतांनी ते काम संपवलं नव्हतं. भगवंतांनी भारतभ्रमण, तीर्थावळीचा त्यांच्या जीवनामध्ये अंतर्भाव केलेला आहे की तुम्हाला हिंडलं पाहिजे, तुम्हाला जाऊन आलं पाहिजे. मग नामदेवांना घेऊन ते गेलेत आणि ती 6 वर्षाची तीर्थयात्रा करून येताना वाटेमध्ये हळूहळू हळूहळू एकेकाने देह ठेवून दिला. जे कार्य नियोजित आहे ते करत करत, ते करण्याकरता, ते पुरं व्हावं याकरताच कार्यरत राहतात. त्याच्यापेक्षा अधिकाकरता त्या जीवनाची त्यांना अपेक्षा नसते. हा योगी आहे. आता फरक काय आहे? त्यांचं कार्य संपलं की ते निघून जातात. आता हा जो चरमदेहामध्ये असणारा योगी आहे हा त्याचा शेवटचा देह आहे. या देहामध्ये आता त्याचं काय छोटं इकडे तिकडे प्लस मायनस काय हिशोब आहे, बेरीज वजाबाकी ती सगळी करून ते सगळं निपटून त्या जन्मात त्याला मोक्ष, कैवल्य प्राप्त होऊन मग आता तो काय करतो? आता त्याचं ते सगळं प्राप्त झालं. समजा त्याला या जन्मामध्ये ते प्राप्त झालं. प्राप्त झाल्याबरोबर देह टाकता येतो का? येत नाही. का नाही येत? कारण प्रारब्धवशात देह घेऊन आलाय. तो प्रारब्धाधीन देह घेऊन आलाय आणि प्रारब्धाधीन देह असल्यामुळे ते सगळं प्रारब्ध जे आहे ते भोगून संपवलं पाहिजे. म्हणजे प्रारब्धाच्या करता त्या देहाला अजून राहावं लागतं. मग आता मुक्ती तर मिळाली, या जगातनं मिळवण्यासारखं तर काही राहिलं नाही, तरीसुद्धा हा देह घेऊन तो राहतो. मग त्याला काय म्हणायचं? त्याला जीवनमुक्त म्हणायचं. जीवन आहे पण मुक्त आहे. आणि जीवन आहे ते कुठपर्यंत आहे? जोपर्यंत प्रारब्ध संपवायचं आहे तोपर्यंत आहे. प्रारब्ध संपलं की संपलं. त्याचं जे काही भोगायचं म्हणून शिल्लक राहिलं होतं ते संपून जाईल. आणि कधीतरी असं असतं, आपण नाथ महाराजांच्या ते शिष्याची गोष्ट बघितली
की अगदी त्या जडभरतासारखा अगदी अत्यंत मंदबुद्धी जन्माला येतो. आणि इतका मंदबुद्धी जन्माला आलेला असून सुद्धा त्याला ईश्वर भक्ती करावी अशी आस असते. नाथ महाराजांचं मोठेपण त्याही सामान्य त्याच्या बुद्धीमध्ये तो ओळखतो आणि मग नाथांना म्हणतो की तुम्ही मला काहीतरी सांगा, काहीतरी साधन द्या. मला काही कळत नाही, माझ्या काही लक्षात राहत नाही, मला काही पाठ होत नाही, मी काही मोठं साधन करू शकत नाही. ते म्हणतात ठीक आहे ना, काही नाही करू शकलास तर नमस्कार करू शकतो म्हणतो. जिथे नमस्कार करशील तिथे भावना अशी ठेव, जे जे भेटे भूत तया मानी भगवंत. त्या भावनेनी बिचारा सगळीकडे नमस्कार करत असतो. त्याची साधना काय, त्याला एवढंसं पुरे आहे. आता त्या साधनेनी तो आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतोय, किंवा त्या साधनेमध्ये जे काही त्याच्या पूर्वप्रारब्धाचे दोष आहेत त्या सगळ्या दोषांचं निराकरण होत आहे ते भोगून टाकून. मग आपल्याला माहिती आहे ती गोष्ट, आपण 2 वेळा तरी पाहिली असेल, की मग त्या तिथल्या कुचर ओट्यावरचे जे पैठणचे लोक आहेत ते याला निंदा करायला लागतात. गावात याची चर्चा सुरू होते, हा दिसेल त्याला नमस्कार करतो, असं करतो तसं करतो. मग त्यांनी सांगितलं की आता तू असं कर ना. म्हणाले तू जे दिसेल त्याला नमस्कार करतोस, आता या कचरा पेटीच्या इथे कचरा कुंडी आहे, तिथे सगळा ढीग पडलाय कचऱ्याचा, तिथे एक गाढव पण मरून पडलाय, त्या गाढवाला कर ना नमस्कार, मरून पडलेल्या. तेही ब्रह्मच आहे ना. तो म्हणाला हो ब्रह्म आहे. मग म्हणाले आम्ही सांगतो म्हणून नमस्कार करतो म्हणाले. तो त्या सगळ्या कचऱ्याचा ढीग ओलांडत तिथपर्यंत गेला. त्यांनी त्या नेहमी जसा तो प्रत्येकाला साष्टांग दंडवत घालत असे तसा त्यांनी त्या कचऱ्यावरती त्याला साष्टांग दंडवत घातला त्या मेलेल्या गाढवाला. आणि हा उठायच्या आत ते गाढव उठून पळून निघून गेलं. ह्याला काही त्याचं भान नाही आहे, कारण ते सडलेलं, घाण झालेलं, वास सुटलेला असं सगळं ते गाढव एका क्षणामध्ये सचेतन होऊन गेलं. तो अजून नाथ महाराजांच्या घरी पोचायचा आहे. तो ही कुचर ओट्यावरची मंडळी नाथांच्या घरामध्ये पोचली. म्हणाले काय आश्चर्य आहे, तुम्हाला माहिती आहे का, तुमचा तो दंडवत बाबा, तो ब्राह्मण म्हणाले आज कचऱ्याच्या तिथे गेला, तिथे आज 5-6 दिवस गाढव मरून पडलेलं होतं, घाण सुटलेली होती सगळी. त्या गाढवाला नमस्कार कर म्हटलं तर नमस्कार केला आणि त्या नमस्कारातून ते गाढव उठून निघून गेलं. नाथ महाराज हसले, गप्प बसले, काही बोलले नाही. ते म्हणाले बरं या आपण. ते सगळी मंडळी वृत्तांत कथन करून निघून गेली. नाथांकडे रोजच्या पद्धतीप्रमाणे संध्याकाळी नमस्कार करायला तो आला ब्राह्मण. त्यांनी तो नमस्कार करायला लागला. नाथ म्हणाले आज तुम्ही काय केलं. ते म्हणाले काय केलं, काही नाही केलं. नाही म्हणाले कोणी लोक भेटले, हो भेटले. काय म्हणाले, नमस्कार करा म्हणाले, हो म्हणाले. कुणाला, गाढवाला. ठीक आहे. नाथांनी ओळखलं प्रसंग तर बरोबर आहे. काय झालं म्हणाले, मला माहीत नाही, मी नमस्कार केला आणि आपल्याकडे यायला निघालो. तर ते म्हणाले तुम्हाला जरी माहीत नसलं तरी घडलं असं आहे की तुम्ही नमस्कार केल्यानंतर ते गाढव सचेतन झालं, 6 दिवस मरून पडलेलं, आणि ते गाढव धावत निघून गेलं. याचा अर्थ तुम्हाला कळला का. नाही म्हणाले. ते म्हणाले याचा अर्थ असा की तुमचा जो सर्वांच्या ठिकाणचा ब्रह्मभाव आहे तो इतका विशुद्ध आहे की त्या भावामुळे तुम्ही ज्याच्याकडे ब्रह्म म्हणून पाहता ते चेतन होतं. असं जर म्हणाले व्हायला लागलं तर या पंढरपुरामध्ये कुणाचा मृत्यू ओढवला तर तुम्हाला नमस्कार करायला घेऊन जातील. म्हणजे केवढी मोठी पंचायतीची गोष्ट निर्माण होईल, हा सगळा भयंकर प्रसंग निर्माण होईल. त्याकरता म्हणाले तुम्हाला जेव्हा या देहाच्या विषयीची आसक्ती कमी होईल तेव्हा हा देह सोडा. ते म्हणाले ठीक आहे. नाथांच्या इतकाच त्यांचा शिष्य धीर गंभीर आहे. नाथांना नमस्कार केला आणि तिथंच देह सोडला, संपला. काय विषय आहे इथे, हा चरमदेह आहे. कारण का तर हा त्यांच्या शेवटच्या देहामध्ये जे काही प्रारब्धाचे भोग होते ते सगळे भोगून त्यांनी संपवले. नाथांच्या इथे आले त्यावेळी त्यांच्या पूर्वजन्मातल्या साधनेतून निर्माण झालेला भगवत भाव आता एकदम चेतन झाला, जागृत झाला आणि मोठा जाज्वल्य झाला. त्या भावामुळे त्यांना या जगामध्ये कुठे भिन्नता दिसेना. जे जे दिसत होतं ते ब्रह्मरूप दिसत होतं आणि त्यामुळे त्यांच्या सकट हे सगळं ब्रह्मांड त्यांना जेव्हा ब्रह्मरूप जाणवायला लागलं त्यावेळी नाथांना असं वाटलं
काही आवश्यकता नाही याला हा देहाचं ओझं घेऊन त्याला जिवंत ठेवण्याची. मग आता त्यांनी काय केलं, या घडलेल्या प्रसंगामध्ये नाथांनी त्याचं जे प्रारब्ध आहे ते नाथांचं सगळं श्रेष्ठत्व आहे ते याच्यात आहे की त्यांनी नमस्कार केला आणि नाथांनी त्याचं प्रारब्ध संपवून टाकलं. त्याची इच्छा आहे ना, बस आता देह सोडायचा. देह सोडण्या इतका तोही अधिकारी आहे. आणि ह्यांनी देह सोडल्यावर आता प्रारब्ध भोगायला पुढचा जन्म येऊ नये याकरता प्रारब्ध संपवण्याचे अधिकारी नाथ पण आहे. दोन्ही बाजूनी समसम संयोग आहे आणि त्यामुळे संपलं. मग आता त्याला जीवनमुक्त म्हणून राहावं लागलं का? नाही. ज्या क्षणी ज्ञान प्राप्त झालंय त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रयोग झाला आहे. ते ज्ञान त्यांच्या हृदयात ठसलेलं आहे. आधीपासूनची जी साधना आहे ती आता अगदी सिद्धीला आलेली आहे. आता सद्गुरूंच्या हातात आहे की हे सगळं भोगत त्यांनी राहायचं का किंवा आता यानंतर त्यांनी नाही राहायचं. ठरवून टाकलं नाथांनी की यांनी नाही राहायचं. मग आता त्याला जीवनमुक्त म्हणून नाही राहावं लागेल. पण काही सत्पुरुषांकरता भगवंताची इच्छा असते की हे श्रेष्ठ पुरुष आहेत, हे आता यांचा हा चरमदेह आहे, मान्य आहे, पण यांनी या देहामध्ये काही ना काहीतरी कार्य करावं. आणि ते कार्य काय? लोकसंघटनाचं, समुदाय संघटनाचं, लोककल्याणाचं. लोकांच्या कल्याणाकरता त्यांनी आपल्या जीवनभर काही ना काहीतरी प्रपंच करावा, काही ना काहीतरी उद्योग करावा. मग त्यांनी कथा कीर्तनं करावीत, त्यांनी लोकांना त्यांच्या सगळ्या दुर्बल परिस्थितीमध्ये, अडचणीच्या काळामध्ये मदत करावी, त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या मनोवांछित पुरी करून द्यावी. अडचणीतून लोकांना बाहेर काढावं. त्या प्रसंगी येणारे जे कटू प्रसंग आहेत, अवघड प्रसंग आहेत, त्या प्रसंगातून सुद्धा समाजाला बाहेर काढावं. जसं आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज अजून पण समाधीमध्ये आहेत असं आपण म्हणतो. समर्थ आजही गडावर विद्यमान आहेत अशी आम्हाला प्रचिती येते. मी आपल्याला सांगितलं आहे आमच्या रघुराज तुळशीबागवाल्यांचा अनुभव आपल्याकडे पूर्वी मी सांगितलेला आहे असं मला वाटतं. की सांगितलं आहे ना? मी नाही सांगितलं. त्यांनी तुळशीबागेच्या रामाची पूजा किंवा तुळशीबागेच्या रामानी समर्थांच्या तिथल्या मूर्तींची पूजा इथून तयारी द्यावी आणि आपण तिथे जाऊन करावी. म्हणजे तुळशीबागेतले राम, त्यांचं राम पंचायतन आणि समर्थांचं राम पंचायतन जणू एकमेकांना भेटलंय. त्या दोघांची भेट घडवायची ही धारणा, हा भाव त्या रघुराज तुळशीबागवाल्यांचा होता. म्हणून त्यांनी रामाला सांगितलं की रामराया, तुमच्याकडून मी गडावरती समर्थांना वस्त्र आणि गडावरच्या रामाच्या पूजेकरता तयारी घेऊन जाणार आहे. म्हणाले ठीक आहे. त्यांच्या सगळ्या भावंडांनी त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही दोघे जण जा आणि करून या पूजा. ते आले. त्यांना काही कल्पना नव्हती. पहाटे लवकर उठून आले. लवकर 4:30-5 वाजता गडावर चढायला लागले. 6 वाजेपर्यंत गडावर पोचले. तर म्हणाले आम्हाला रामरायाची पूजा करायची. त्यांनी सांगितलं ती 4लाच होते, आता काही पूजा नाही. ते म्हणाले अरे अरे, इथून एवढं सगळं मी तयारी घेऊन गेलो, आता पूजा नाही होऊ शकणार. मग म्हणाले आपण परत जावं आता. म्हणून ते तिथून परत यायला निघाले. ते काही दुसऱ्या दिवशी करता तिथे थांबले नाहीत, घरी परत आले. पुन्हा रामरायाकरता सगळी पूजेची तयारी करून घेतली. आता त्यांना माहीत होतं. आदल्या दिवशी संध्याकाळी साताऱ्यात आले. रात्री 1-1:30 वाजता आंघोळ बिंघोळ करून 2 वाजेपर्यंत वरती गडावरती जायला निघाले. 2:30-3 पर्यंत गडावर पोचले. आणि ते म्हणाले गडावर येईपर्यंत आता काही शहरात राहिलेली माणसं, खेड्यातलं लक्षात येत नाही. त्यांच्या लक्षातच आलं नाही की ह्या गडावरती आपल्याला दिवे कुठून असणार. बरोबर टॉर्च वगैरे, बॅटरी, विजेरी काहीतरी पाहिजे ना आपल्याबरोबर. काहीच ठेवलेलं नव्हतं. ते दोघेही बिचारे यांनी सोळं नेसूनच ते म्हणाले आता तिथं जाऊन उशीर नको, पुन्हा सोळं नेसायला नको. म्हणून तिथून सोळं बिळं नेसूनच ते गाडीत बसले होते. त्या दोघांच्या हातामध्ये पूजेच्या तयारीची सगळी तपकं तयारच होती. ती घेतली. म्हणाले आता जायचं कसं वरती, एवढा अंधार आहे. आता म्हणाले काय रामाच्या मनात आहे काही कळत नाही. एकदा आलो आपण गडापाशी येऊन, गडावर येऊन परत गेलो.
दुसऱ्यांदा आलो आता लवकरात लवकर तयारीने, आताही परत जायची वेळ आली. आता काय करावं या विचारात त्या तिथे उभे होते ते. तर एक असे कोणी साधू त्यांना दिसले. ते म्हणाले, चला मी तुम्हाला गडावर घेऊन जात, तुम्हाला दिसत नसलं तर मी नेतो. ठीक आहे म्हणाले. त्यांच्याबरोबर निघाले. सगळा उजेड दिसत होता. त्या उजेडामध्ये सगळ्या पायऱ्या चढल्या, गडावरती आले. गडावर आल्यानंतर जिथे समर्थांची समाधी आहे, रामरायांच्या मूर्ती, आपल्याला माहीतच आहे सगळं कसं आहे गडावर ते मूर्ती जिथे आहेत, तिथपर्यंत त्यांनी सांगितलं आता इथे मूर्ती आहेत, तुम्ही जा, आता मी जातो. आणि ते गेले. आणि ते गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या हातात कुठे टॉर्च होता, अंधारच होता सगळा. आणि एवढ्या अंधारामध्ये एवढा मोठा मनुष्य तो, आणि त्यांच्याजवळ काही नसताना त्यांच्या उजेडात आपण सगळा गड चढलो. म्हणजे त्यांच्या देहाचा उजेड होता तो, त्या देहाच्या उजेडात आपल्याला गड चढता आला. म्हणजे म्हणाले आपल्याला कळलं नाही की हे साक्षात समर्थ रामदास स्वामी होते. त्यांनी आपल्याला इथून वरती नेलं, तिथे सोडलं आणि ते निघून गेले. ते म्हणाले आम्ही साधा नमस्कार पण नाही केला, आम्हाला ते काही कळले पण नाहीत, आम्ही आमचा कार्यक्रम पार पाडून आलो. आता हे कशाकरता आपण बोललो? हे एवढ्याकरता की ज्याचं पौर्वदेहिक खूप चांगलं आहे, ज्यांनी पूर्वजन्मामध्ये पुष्कळ चांगलं साधन केलं आहे, तो या जन्मात सुद्धा समर्थांच्या इथे समोर जाऊन बसला, तो या जन्मात सुद्धा ज्ञानदेवांच्या इथे समोर जाऊन बसला. कोणाचं पाहिलंय आपण? गुलाबराव महाराज. गुलाबराव महाराज चक्षू नव्हतेच, डोळ्यांनी आंधळे होते. त्यांना प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असं म्हणत असत. जन्मांधता म्हणावी इतकं बालपणी दृष्टी गेली, 1 वर्षाच्या आतच त्यांची दृष्टी गेलेली आहे. असा हा दृष्टीहीन मनुष्य केवढी ग्रंथसंपदा निर्माण करतो. कोणाच्याही हातातलं पुस्तक डोळेला दृष्टी नाही तरी वाचू शकतो, संदर्भ सगळे देऊ शकतो, भगवंताला पाहू शकतो. भगवंत त्यांना म्हणजे ज्ञानेश्वर माऊली त्यांना अखंड म्हणजे प्रसन्न आहे. त्यांच्याकरता ती अखंड स्मरणात नुसती नाही आहे, दृश्य आहे, त्यांना प्रकट दर्शन देतीये. हा सगळा जो भाग आहे हे काय आहे? कदाचित अवतारी असतील ते, कदाचित काही शिल्लक आहे ते पूर्ण करण्याकरता आले असतील. आणि जे पूर्व देहामध्ये असणारं जे काही दोषाचा भाग आहे त्याचं निराकरण करून पुण्य आपल्या पुण्य संपदेवरती हा देह सोडून निघून जातील. म्हणजे आता इथे भाग किती आले? जो पूर्ण अवतारी पुरुष आहे तो कोणत्याही प्रारब्धाच्या भोगाकरता नाही, केवळ ईश्वराच्या इच्छेकरता जन्म घेतो. ज्याचा शेवटचा जन्म आता शिल्लक राहिलेला आहे तोही मोठा अधिकारी पुरुष असतो. आता त्याला काय अधिकार कमी आहेत, तोही मोठा अधिकारी पुरुष असतो. राहिलेला उरलेला जो दोष आहे त्या दोषाचं, त्या प्रारब्धाचं निराकरण भोगून करण्याकरता तो जन्म घेतो. आणि त्या जन्मामध्ये तो प्रारब्धाचा भोग भोगून संपवून टाकतो भगवंताच्या इच्छेप्रमाणे. जेव्हा भगवंताला वाटतं तेव्हा भगवंत त्याला दर्शन देतो किंवा भगवंत त्याला मोक्ष प्रदान करतो, भगवंत त्याला अंतिम स्थिती प्राप्त करून देतो. ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता हा देह सुटत का नाही? कारण प्रारब्धाचे भोग काही शिल्लक असतात. जोपर्यंत प्रारब्धाचे भोग शिल्लक असतात तोपर्यंत तो आपलं जीवन व्यतीत करतो आणि प्रारब्धाचे भोग संपल्यावर तो आपला देह टाकतो. आणि आता त्याला पुन्हा कर्मा करता, आता त्याला पुन्हा प्रारब्धाकरता काही देह प्राप्त होत नाही. आता भगवंताची इच्छा म्हणून जर भगवंतांनी त्यांना जन्माला घातलं तर त्याला जन्म येईल, अन्यथा त्याला कर्म भोगण्याकरता यावं लागत नाही. आता इथे जे सांगताहेत त्यातला हा तसाच आहे की ज्याचं पूर्वदेहामध्ये योगाचं साधन सगळं पूर्ण झालेलं आहे, असं असून सुद्धा जे काही थोडंफार शिल्लक राहिलं आहे की ज्याच्यामुळे मोक्षात अडसर आलेला आहे, ज्याच्यामुळे मोक्षात अडचण आलेली आहे, त्याचं जेव्हा या देहात आलाय, आपण कोणत्या शब्दाखातर एवढं केलं? यवशोपी, तो परतंत्र असला तरी तो कसा आहे?
तो देहामुळे या देहाधीन आहे, या देहाला परतंत्र आहे, या देहाबरोबर तो प्रारब्धाला परतंत्र आहे असा आहे. तरीसुद्धा पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते. म्हणाले पूर्वजन्मीचा त्याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास काय करतो, त्याला त्याच्या मार्गात बरोबर ओढून नेतो, बरोबर तिथे नेऊन पोचवतो. जसं आपण पाहतो गाणारे लोक आहेत, गायक आहेत, ज्याच्या घरात तो मुलगा जन्माला येतो त्याच्या घरात सगळे औरंगजेब असतात, कोणालाही गाण्याचं प्रेम नसतं, तरीसुद्धा तो मात्र योग्य अशा गायकापर्यंत योगायोगाने जाऊन पोचतो. त्या गायकाच्याकडे त्याचा अभ्यास सुरू होतो, शिक्षण होतं, तो संगीतामध्ये चांगला मोठा तयार होतो. कुणाचा जन्म कशाकरता व्हायचा असतो, मी ती पण कथा आपल्याला सांगितली असेल पूर्वी, की एक योगी काशी बनारसला येऊन एका झाडाखाली राहिलेले असतात. एक बाई तिथे काशीमध्ये आपली सेवा कशाच्या न कशाच्या ठिकाणी रुजू करावी म्हणून एक नेहमी ती बिचारी शोधात असते. कोण साधू आले, संन्यासी आले, बैरागी आले, ते कुठे राहतात, काय करतात, त्यांच्या स्थानाची साफसफाई करणे, त्यांच्याकडे जे काही आवश्यक आहे अशा प्रकारची सेवा करून त्यांना जास्तीत जास्त सुविधाजनक राहता येईल असं पाहणे. तसे एक योगी पाहते, ती ते खूप अधिकारी मनुष्य, खाणं नाही पिणं नाही, आपल्याकडनं तो काही सेवा घेणार नाही. त्यांची बसायची जागा, त्यांचं ते झाड, त्याच्या आसपासचा खालचा अंगण परिसर त्या बाई झाडून ठेवायच्या आणि रोज येऊन त्यांना नमस्कार करून निघून जायच्या. खूप 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष दीर्घ काळ गेला. त्यांच्याही सेवेत कधीच फरक पडला नाही. त्या योग्यांनीही त्यांना कधी नाही म्हटलं नाही. शेवटी योगी महाराजांचा ते स्थान सोडून जाण्याचा काळ आला. त्या बाईंनी नमस्कार केला, म्हणाले, बाई आता मी जाणार आहे इथून, आता मी काही इथे नाही आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे ते मागा. ती बाई म्हणाली, मी काय मागणार, मला काही पुत्ररत्न नाही आहे, मला काहीच संतती नाही आहे, तर मला एवढीच संततीची इच्छा आहे, तर तुम्ही मला संतती द्या. म्हणाले, हो मी देईन, माझी एक तुला अट आहे. काय अट आहे म्हणाले, तर म्हणाले, तू मुसलमान आहेस आणि मी हिंदू संन्यासी आहे, तर तुला मी आशीर्वाद देतो की तुला मुलगा होईल, पण त्या मुलाचा कान टोचून त्याच्या कानामध्ये बाळी घातली पाहिजे. मुलाचे कान टोचले पाहिजेस तू मुसलमान असलीस तरी. ती म्हणाली, मी टोचेन मला मुलगा झाला तर. त्याप्रमाणे तिला मुलगा झाला. आता कान टोचायची वेळेल्यावर ती सगळी त्यांची जमात त्यांच्या विरुद्ध उभी राहिली. म्हणाले, तुला आम्ही वाळीत टाकू, तुझं हिंदूंच्या प्रमाणे मुलाचे कान टोचले. ती म्हणाली, मी टोचणार, ज्या गुरु महाराजांनी माझ्यावर कृपा केली आहे त्यांची इच्छा मी पुरी करणार. आणि तिने त्याप्रमाणे कान टोचले. त्यांनी तिला जमातीतून बाहेर काढलं. काशीमध्ये येऊन एका ठिकाणी ती राहिली. तिथे तिने आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं. घरातून ती लांब राहिली. आणि पुढे त्या मुलाच्या अंगामध्ये एवढी मोठी कला होती की त्याच्या कलेची ऊर्जित अवस्था येण्याकरता त्याला योग्य माणसं त्या बनारसमध्ये भेटली आणि तो मोठा कलाकार झाला. ते म्हणजे आपले सनई नवाज बिस्मिल्ला खां साहेब. बिस्मिल्ला खांचा जन्म त्या योग्याच्या आशीर्वादाने झाला. आणि मग त्यांनी असं सांगितलं, म्हणजे बिस्मिल्ला खांना जेव्हा आपल्या जन्माची कथा माहिती आहे तेव्हा बिस्मिल्ला खां ते हयात होते तोपर्यंत, आणि आता पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये सगळी मुलं सनई वाजवतात. बिस्मिल्ला खां दर महाशिवरात्रीला मंदिरामध्ये जाऊन सनईनी सेवा करत असत शंकराची. आपल्याला सांगण्याचा हेतू काय आहे की हा जो पूर्वाभ्यास आहे कुणाचा पूर्ण झाला आहे, बिस्मिल्ला खांचा. त्या पूर्वाभ्यासाने त्यांनी इतकं काही सुंदर कार्य करावं. सनई म्हटल्यावर दुसऱ्याचा विचारच करता येत नाही. एका बिस्मिल्ला खांशिवाय दुसऱ्याचा विचार करणं शक्य नाही. पण त्या माणसाच्याकडनं असं काही अपूर्व घडावं. आमच्या लौकिकामध्ये लोकांनी भांडणं करून हा धर्म तो धर्म, हे सगळी जी भांडाभांडी आहे ही लौकिकात आहे. भगवंताच्या पातळीवरती, सत्पुरुषांच्या पातळीवर सगळे सारखेच आहेत. तर हा मुलगा कुठे जन्माला यावा, त्याला अनुकूल काळ काय, त्यांनी आशीर्वाद दिला. योगाभ्यासाचे त्या योग्याच्या अभ्यासाने किंवा त्यांच्या अधिकाराने, किंवा ते फारच मोठे असतील तर माहिती नाही आपल्याला कसे कोण असतील,
काही सिद्धपुरुष असतील का अगदी पूर्ण योगी असतील, पण त्यांच्या कृपेने जन्म झाला आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात पूर्णावस्थेला नेलं. बिस्मिल्ला खानच्या जीवनामध्ये त्यांना जे म्हणून सनईच्या बाजूनी करता येईल ते करू शकले. एवढा मोठा आशीर्वाद त्यांना लाभला. आता हे कुठून आलं? एका जन्मातलं नाही आहे, अनेक जन्म संसिद्धी. अनेक जन्मामधलं मिळवलेलं जे ज्ञान आहे ते जेव्हा या स्थानावरती पूर्णावस्थेला यायचं असतं त्यावेळी ते लवकरात लवकर पूर्ण होतं. आपल्याला माहिती आहे बिस्मिल्ला खानचं जे कुटुंब आणि त्या घरात राहणारी रोजची माणसं आणि त्यांचं ते खटलं आपण जर पाहिलं तर आपल्याला समजणारच नाही हा मनुष्य हे सगळं कसं सांभाळत होतं. किती भाऊ, सगळ्या भावांची मुलं, त्या कुटुंबामध्ये रोज घरात राहायला 60-70 लोक होते. त्याच्यापेक्षा जास्त असतील पण कमी नाही. मी आपलं माझ्या पद्धतीने त्याला किती कमी करता येईल तेवढं करून सांगते. पण एवढ्या जणांना सगळ्यांना सनई वाजवायला शिकवून, सगळ्यांना सनई वाजवायला घेऊन, जे शिकतील ते शिकतील, नाही तर न शिकतील. त्यांनी आपल्या जीवाची काही तडतड फडफड केली नाही. आपल्यापुरतं आपल्याला जे करायचं आहे ते केलं, जे शिकवायचं आहे ते शिकवलं. ज्यांना घ्यायचं आहे ते घेतील, नाही तर न घेतील, या पातळीवर सोडून देईल. सांगण्याचा हेतू असा आहे, फार अधिकारी पुरुष असतात, फार अधिकारी पुरुष असतात. आपण जसं शिवकुमार शर्मांचं जर पाहिलं की संतूर वादनामध्ये एक लँडमार्क आहे. कसं वाद्य निर्माण झालं, कसे उभे राहिले आणि कसं इतकं नवीन वाद्य निर्माण करून त्यात गोडवा निर्माण करून आज जगामध्ये एक एवढं आश्चर्य उभं केलं. अशीच श्रद्धा, असंच अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्मांच्यामध्ये केलेलं जे साधन आहे ते साधन फळालं आहेत. आपण या मोठमोठ्या संगीतकारांची चरित्र वाचली तर बखले बुवा, भास्कर बुवा बखले, आपले मास्तर कृष्णराव, काय एकापेक्षा एक मोठी माणसं आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये ही सगळी कला इतक्या ऊर्जित स्थितीला कशी आली. बालगंधर्व आपलं सगळ्यात मोठं जे महाराष्ट्राचं लाडकं स्थान आहे, हे सगळ्यांच्या ठिकाणी हे पूर्व देहामध्ये केलेली साधना आहे. ती साधना त्या स्थितीला येते. आता फरक एकच असतो की ही सगळी विद्या कोणती आहे, त्यात आपण 7व्या अध्यायात त्याचं उत्तर आहे आपल्याला, त्यांनी दिलं आहे. ह्याच्या पुढच्या अध्यायात आपण गेलो की उत्तर मिळतं. बालगंधर्वांना शेवटी ही परिस्थिती काय यावी, या सगळ्या कलाकारांना हे सगळे कष्ट करत का फिरायला लागावं, त्याचं कारण आहे. हे काय आहे, हे विज्ञान आहे. या विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली आणि त्यामुळे त्या फार मोठ्या तपश्चर्येचं फल त्यांना परमात्मा देतो आणि त्या फलाचा लौकिक लाभ ते घेतात. ज्ञानाच्या पातळीवर ज्ञान हे आत्मज्ञान आहे, हे आध्यात्मिक ज्ञान आहे. हे ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याचे फल भोगण्याचे मार्ग आणखीन वेगळे आहेत आणि त्यामुळे असा तो संतत्वाला पोचतो, असा तो म्हणजे काय म्हणू आपण त्याला, सद्गुरूंच्या सहवासात राहतो. आता ते अक्कलकोट स्वामी महाराजांच्या सहवासातला चोळप्पा कसे राहिले महाराज त्याच्या घरी येऊन, अशी सगळी चरित्र. साईबाबा, कुठलं ते कुटुंब, कुठली ती मुलगी, केवढं प्रेम त्यांचं त्या लहान मुलीवर, केवढं प्रेम त्या कुटुंबावर. प्रत्येकाला साईबाबांनी कसं वाचवलं, हे सगळं कशा करता, त्यांचं भाग्य आहे, त्यांचं काहीतरी पूर्वकर्म आहे की ज्या पूर्वकर्मामुळे या जन्मामध्ये इतक्या मोठ्या माणसाचा लाभ झाला. साईबाबा त्यांच्या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं अधिकारी व्यक्तिमत्व, अवतार कार्य घेतलेलं आपल्याला लाभलं. त्यांच्या सहवासामध्ये असेच पूर्वजन्मी चांगलं चांगलं कार्य केलेले आणि या जन्मामध्ये उद्धरण्याकरता ज्या परंपरेत उद्धारायचं आहे त्या परंपरेपर्यंत जाऊन पोचले. तिथे जाऊन त्यांचा उद्धार झाला. म्हणून इथे माऊलींनी सांगितलंय की त्याला या जन्मामध्ये काही फार करावं लागत नाही. पण एक लक्षात ठेवा, पुढे प्रारब्ध शिल्लक राहत नाही. गुरूंना त्याला शिल्लक ठेवून त्याच्याकडनं काही कार्य चालवायचं असेल, गुरु चालवून घेतात. नुसते चालवून घेत नाहीत, आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने सुद्धा कार्य करत राहतात. म्हणजे त्यांचंही सामर्थ्य अधिकारिकच आहेत,
तेही त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ पुरुषच आहेत, ते भले अवतारी नसतील. म्हणजे आपल्याला आणखीन एक उदाहरण सांगायचं की राघवेंद्र स्वामी खूप मोठे अधिकारी पुरुष, त्यांना अवतारी पुरुष म्हणा आणि त्यांच्या सगळ्या कार्याचा विचार करा, तरीसुद्धा आता ते कार्य कसं करतात, म्हणजे अवतारी पुरुषांनी कार्य करावं, आपल्या माध्यमातून करावं, या चरमसीमेला प्राप्त झालेल्या मुक्त झालेल्या पुरुषांनी सुद्धा आपल्याकडून कार्य करावं. कसं करावं म्हणजे हे का बोलतोय आपण, याचं कारण असं की कोण शेवटच्या देहात आला आहे आणि शेवटच्या देहातून कोण कैवल्याला प्राप्त झाला आहे आणि कोण अवतार घेऊन आला आहे हे आपल्यासारख्याला कळणार नाही. कारण त्याच्या प्रारब्धाचे हिशोब आपल्याला नाही मांडता येणार. तो असा का व्यवहार केला, तो असा का राहिला, त्याच्या जीवनामध्ये अशा उलटसुलट गोष्टी का आल्या आपल्याला कळणार नाही. त्याचं कारण असं आहे की भगवंतानी त्या चरमदेहात त्याला ठेवलंय का भगवंतानी त्याला अवतार म्हणून खाली आणलंय आणि हे सगळं करायला लावलंय, ते आपण नाही समजू शकत. त्यामुळे इथे कसं आहे, हा थिअरी पार्ट म्हणून हा विषय समजून घ्यायचा म्हणून आपण समजून घेऊ शकतो, पण हे म्हणजे अवतार येतो, ते म्हणजे आता मुक्त होणार येतो, हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपण ते समजू शकत नाही. या सत्पुरुषांच्या ठिकाणी नेमकं काय कसं केव्हा घडलेलं असतं. आता विवेकानंदांना त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते संन्यासी म्हणून राहिले तेव्हा त्यांच्या संन्यास धर्माला थोडंसं बाधा येणारं वागले की नाही. त्यांनी मांसभक्षण केलं, ते विडा खात होते, त्यांच्या भोजनामध्ये काही इकडे तिकडे बदल होता, पण ते करत होते. रामकृष्णांनी त्यांना कधी अडवलं नाही. विवेकानंदांना कधी कळलं नाही आपण कोण आहोत ते. म्हणजे विवेकानंद मोठे नाहीत असं आहे का, असं नाही आहे. ते अवतारी पुरुष असतील, आहेतच. रामकृष्णांच्या बरोबर ते जन्म घेऊन कार्य करण्याकरताच आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला ह्यातलं काही समजू शकत नाही. म्हणजे हा विषय आपण इथे वाचला की आपण जर विचार करायला लागलो की यातले कोण बरं असे असतील, आपल्याला नाही कळणार, आपल्याला नाही कळू शकणार. आता हे कसे आहेत आपण पुढे जाऊ. आता ते म्हणतात पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्यवशोऽपि सहा. म्हणाले पूर्वजन्माच्या संस्कारामुळे अभ्यासामुळे प्राप्त झालेलं जे वैभव आहे किंवा जो अधिकार आहे किंवा साधनेचं बळ आहे, त्यामुळे आपोआप तो या जन्मामध्ये तो ज्या क्षेत्रातला आहे तिकडे तो खेचला जातो. जिज्ञासूरपि योगस्य, त्याच्या ठिकाणी तो पुष्कळ जिज्ञासू आहे, परंतु शब्द ब्रह्माती वर्तते. हा नुसता जिज्ञासू म्हणूनच आपल्याला दिसतो. आपण मगाशी इतक्या गोष्टी बोललो ना की हा गाणारा आहे, हा चित्रकार आहे, हा एक वेगळा कलाकार आहे. आपल्याला असं वाटतं की लहानपणी त्याला त्या कलेची आवड आहे म्हणून वडिलांनी सांगितलं बाबा तू शिक. आपल्याला दुसरं पण ऐकायला मिळतं की त्याला गाण्याची आवड आहे, घरच्यांनी सांगितलं मुळीच गाणं शिकू नको, पण त्याची ती उर्मी त्याला बसू देत नाही स्वस्थ. तो घर सोडून देतो, घर टाकून निघून जातो. हे जे सगळं आहे यामध्ये काय आहे ते म्हणतात, असाच जो अभ्यासू आहे, असाच जो योगी आहे, असाच जो आध्यात्मिक क्षेत्रातला अधिकारी आहे, तो शब्दज्ञानात राहत नाही. तो जिज्ञासा म्हणून आपल्यासारखं ज्ञानेश्वरीचं वाचन किंवा श्रवण करत नाही. आपल्याला जिज्ञासा आहे की काय सांगतात बा ज्ञानदेव, काय याच्यातलं ज्ञान आहे, या ज्ञानातून आपल्याला काय घ्यायचं आहे. आपली जिज्ञासा आपण कशी शमन करायची. आपण जर काही थोडीफार साधना करत असू तर हे जे काही आपण ऐकतो वाचतो त्याचा आपल्याला काय उपयोग होऊ शकणार आहे. इतकं आपलं वरवरचं आहे. तोही जिज्ञासू आहे. शब्दमाऊलींनी नाही, साक्षात भगवंतानी इथे जिज्ञासूच वापरलाय. तो जिज्ञासू असून सुद्धा ते म्हणाले काय होतं त्याच्या बाबतीत, जे वेदांनी सांगितलं आहे ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला तो मागे टाकतो. म्हणजे ते शब्दांनी ज्ञान ऐकत नाही. आम्ही जसं हे उपनिषद ऐकलं, आम्ही जसं हे ब्रह्मसूत्र ऐकलं, आम्ही जसं दासबोध ऐकला, आम्ही जशी ज्ञानेश्वरी ऐकली की आम्ही हे ऐकलं आहे, आम्ही हे वाचलं आहे, आम्ही हे अभ्यासलं आहे, त्याच्यावरती पुन्हा पुन्हा चिंतन मनन केलं आहे,
तसं तो करत नाही म्हणजे तो त्या पातळीवर राहतच नाही, तो त्या सगळ्याला ओलांडून पुढे जातो. म्हणजे त्यात सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान तो आत्मसात करतो, त्याचा तो अनुभव घेतो. आणि त्यांनी म्हणून भगवंत सांगतात इथे अले शब्द ब्रह्माती वर्तते. शब्द ब्रह्म कोण आहे? वेद आहेत. शब्द ब्रह्म हे वेद आहेत. अति वर्तते, त्यांना तो ओलांडून जातो. आणि कशामुळे? जिज्ञासूरपी योगस्य. योगाचा केवळ जिज्ञासू आहे असं आम्हाला बघायला वाटतं, पण तो त्यांना वेदवाङ्मयाला शब्दज्ञानाला ओलांडून निघून जातो. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीविता जाहली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवील आहे. म्हणाले मागच्या जन्मामध्ये जे काही बुद्धीला प्राप्त झालेलं होतं ते आता शेवटी जीवनात प्राप्त झालं. आपण म्हणतो ना की आम्हाला आवड आहे, हो आता आवड इतकी लागली आहे, पहिल्यांदा इतकी आवड वाटली नाही, पण आता इतकी आवड वाटते. आता असं वाटतं की अरे आपलं आयुष्य फार थोडं राहिलं आणि आता आपल्याला या विषयातलं कळायला लागलं, आता काय करायचं? ते म्हणाले असू दे ना, शेवटी जे कळायला लागलं ना ते म्हणाले आमच्याबरोबर येतं आणि पुढच्या जन्मामध्ये आम्ही त्याच्या पुढे फार पटकन निघून जातो. म्हणून ते सांगतात इथे की जेथ जीविता जाहली होती अवधी, म्हणजे शेवट आला होता जीविताचा, मग तेची पुढती निरवधी नवील आहे. आता तीच बुद्धी पुढच्या जन्मामध्ये कुठलाही अटकाव न येता, त्याचा शेवट न होता, बुद्धीचा शेवट त्या जन्मामध्ये न होता पुढच्या जन्मामध्ये ती बुद्धी प्राप्त नवील आहे. रोज नवीन ज्ञान ती बुद्धी द्यायला लागते. त्या बुद्धीचं सामर्थ्य असं येतं, पूर्वजन्मामध्ये करून ठेवलेला अभ्यास आहे, तो अभ्यास या जन्मामध्ये आपल्याला त्याचं आकलन द्यायला लागतं. म्हणाले तेथ सदैवा आणि पायाळा. म्हणाले सदैवा भाग्यशाली आहे, दुसरा पायाळू आहे. वरी दिव्यांजन होय डोळा, पुन्हा त्याच्या डोळ्यामध्ये दिव्य असा अंजन घातलेला आहे. मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने, मग त्याला पाताळातलं धन जे आहे ते सहज दिसणार नाही का? ते काही मोठं खाली गुप्त धन आहे म्हणून त्याला सापडणार नाही असं नाही. तसं हा पूर्वजन्मीचा इतका अभ्यास केलेला आणि या जन्मामध्ये ती बुद्धी त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी त्याला सहाय्यभूत होणारी, मदत करणारी अशी जर त्याला प्राप्त झाली तर तो या जन्मामध्ये कितीतरी पल्ला गाठून पुढे जाईल. कदाचित याच जन्मामध्ये तो मुक्त होऊन जाईल. म्हणजे तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय, हा ते तेथे सौरसे वीण जाय बुद्धी तयाची. म्हणजे तसंच जे भेद करण्याकरता अवघड आहेत अशी जी तत्व आहेत किंवा जी गुरुपदिष्ट मार्गानेच प्राप्त होण्यासारखी अशी काही विद्या आहे किंवा जीवनात साध्य करून घेण्यासारख्या गोष्टी आहेत, जसं एकलव्यानी साध्य करून घेतलं. गुरूंच्या शिवाय वास्तविक पाहता गुरूंनी शिकवल्याशिवाय धनुर्विद्या काय येणार? पण त्यांनी गुरूंचा पुतळा केला आणि त्या पुतळ्याच्याकडनं विद्या शिकली आणि तो त्या धनुर्विद्येमध्ये मोठा कुशल झाला. तसं ते म्हणतात तेथे सौरसे वीण जाय बुद्धी तयाची, तिथे प्रयत्नाशिवाय बुद्धी पोचते आणि ती बुद्धी त्याला त्या विषयाचं ज्ञान करून देते. बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटते पवना, पवन सहजे गगना मिळवची लागे. आता इथे माऊली हा विषय योगमार्गाशी जोडून पक्का ठेवतात. या विषयाचं सामान्यपण बाजूला करून आता निश्चितपणे योगाशी, त्यांच्या कुंडलिनीशी जोडतात. तसं काय म्हणाले? बळीये इंद्रिये येती मना, फार प्रयत्नपूर्वक इंद्रियांना मनापाशी आणावं लागतं. मन एकवटे पवना, मन त्या प्राणायामाशी म्हणजे आमच्या अभ्यासाशी प्राणायामाच्या जोडलं जातं. पवन सहजे गगना, म्हणाले गगना हा जो वायू म्हणजे प्राणायामाच्या माध्यमातून जो प्राण शिल्लक राहिलेला आहे आपल्या कुंडलिनीच्या दृष्टीने 9 वायूंचा निचरा होतो, पण एक प्राण शिल्लक राहतो. 5 मुख्य वायू आणि 5 उप, आणि अशा प्रकारे हे जे 5 प्राण आणि हे 5 उपप्राण
त्याच्यातला प्राण सोडून अपान व्यान उदान आणि समान. आणि हे जे उप आहेत त्याच्यामध्ये नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय हे सगळे जे प्राणाचे विभाग आहेत ते सगळ्यांचा जिरून जातात देहामध्ये. राहतो तो प्राण एक. म्हणाले त्याच्यापुरतं काय होतं, पूर्वजन्मीच्या अभ्यासाने एक काही करायला लागत नाही तर इंद्रिय वश होतात मनाला. मनाचा निरोध फारसा करावा लागत नाही तर मन त्या प्राणाच्या ठिकाणी एकरूप होतं. हठयोगाचं सूत्र आहे, चले वातम चले चित्तम. जसा वायू चालतो म्हणजे जसा प्राणायाम चालतो तसं मन चालतं. म्हणजे त्याचं जे मन आहे ते प्राणाबरोबर सूक्ष्म होऊन जातं. मन प्राणात मिसळून जातं. तो प्राण कुठे निघतो, या मूर्धनी आकाशामध्ये, या गगनामध्ये जिरून जायला, त्या गगनामध्ये शिवाला भेटायला तो प्राण निघतो. त्याला तिथेही काही फार मेहनत करावी लागत नाही. ऐसे नेणे काय पैसे, हे सगळं काय जे आहे पैसे सहज होतं. तयातेची की जे अभ्यास आहे म्हणाले आपोआप घडत जातं. म्हणाले त्या ठिकाणी तयातेची की जे अभ्यास आहे, अभ्यासाच्या सुद्धा आधीच ती गोष्ट प्राप्त होते. समाधी घर पुसे मानसाचे. कसं होतं, अभ्यासाला बसतो आहे आणि अभ्यास झालेलाच आहे, अभ्यासाला बसतो आहे झालेलाच आहे. आणि त्यामुळे आता समाधी लागावा ह्याचा, तर म्हणाले समाधी करता त्याला काही करावं लागत नाही, तर समाधीच हे मन कुठे आहे हे शोधत येते. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की काय होतं, समाधी घर पुसे मानसाचे. मानसाचे म्हणजे मनाचे. अशा या योग्याचं मन कुठे आहे बरं, की जिथे मला राहायचं आहे असं म्हणत समाधी ते घर शोधते. म्हणजे या मनात या समाधीला राहायचं आहे असं ती समाधी प्रकट करते. जाणी जे योगपीठीचा भैरवू. योगाच्या पीठावरती बसलेला जसा भैरव देवता आहे तसा हा मोठा साक्षात्कारी अधिकारी पुरुष आहे. काय हा आरंभरंभेचा गौरव. का म्हणाले, हा योगाच्या आरंभरूपी केळीचा, म्हणजे रंभा म्हटले ना इथे, या आरंभरंभेचा गौरव, ही त्या आरंभाची शोभा आहे. योगरूपी केळी आहे आणि ती केळी कशाने सुशोभित झाली आहे, याला काहीच करावं लागलेलं नाही. काही न करताच त्या केळीला शोभा आली, काही न करताच त्या केळीला ती भराभरा वाढली, त्या केळफूल पडलं, नंतर त्या केळफुलातून घड पडला, तो घड केवढा मोठा झाला, तो घड अतिशय सुंदर झाला आणि ती केळी सुशोभित झाली, फलापर्यंत येऊन पोचली, तरीसुद्धा तिला काही करावं लागलं नाही. दृष्टांत दिलाय की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. की वैराग्य जे आहे ते वैराग्य पूर्णत्वाला प्राप्त झाल्यानंतर त्याचा अनुभव काय येतो, त्याची स्थिती काय येते, त्याचा अनुभव कसा झाला, आकाराला आला. ह्याच्या रूपाने जणू काही वैराग्यच त्याच्या फलासहित आकाराला आलं. हा संसार उमाणीते माप. म्हणाले हा संसाराचं जे मोजण्याचं माप आहे का अष्टांग सामग्रीचे दीप. म्हणाले का अष्टांगाची जी सामग्री म्हणजे 8ही अंग योगाची, तो दाखवणाराच जणू काही हा आहे. या पहिल्याचा अर्थ कसा झाला, हा संसार उमाणीते माप. म्हणजे हा प्रपंच कसा आहे, म्हणजे जग कसं आहे, हे जग कशा करता आहे, ह्या जगातून आम्ही काय मिळवायचं आहे, त्याला पाहिलं की या प्रपंचाचं जणू काही प्रकट मापच आहे. आपण जसं पाहतो एखादा मनुष्य म्हणजे पाहावं यांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं. आम्ही काय केलं, आमचं आयुष्य आम्ही फुकट घालवलं, आम्ही आळसात फुकट घालवलं, आम्ही कंटाळ्यात फुकट घालवलं, आम्ही फारसा व्यासंग न करता फुकट घालवलं. समोरचा एखादा अधिकारी पुरुष पाहिला की आपल्या मनाला आपली मर्यादा कळते आणि मग मनुष्य म्हणतो की या जगातून कसं झालं पाहिजे, यांच्यासारखं झालं पाहिजे बघ, तर जीवनाचं सार्थक आहे. ते म्हणतात असा तो योगी असतो की आपल्याला तर धाडस पण नाही असं म्हणायचं. आपण असं म्हणू का की ज्ञानदेवांसारखा योगी या जगात जन्माला तरी आला असेल का पूर्वी आणि नंतर तरी येईल का, मग आम्ही कोण व्हावं, ज्ञानदेवांसारखा म्हणून अशक्य आहे. आपण आपल्याच ठिकाणी म्हणू की आपलं हे होणंच अशक्य आहे. पण ते म्हणतात या प्रपंचाचं उमाणी ते माप, या प्रपंचाचं मापन करण्याचं ते साधन आहे म्हणाले.
आणि पुढे ते म्हणतात का अष्टांग योग सामग्रीचे दीप. अष्टांगामध्ये यम म्हणजे काय बघा, यांच्याकडे बघितलं की कळेल. नियम म्हणजे काय यांच्याकडे बघा. आसन म्हणजे काय रूप आहे यांच्याकडे बघा. म्हणाले या 8ही अंगांना प्रकट करणारा हा साक्षात दीप आहे. म्हणाले जैसे परिमळेची धरी जे रूप चंदनाचे. जसा सुवासानी परिमळानी म्हणजे वायूनीच रूप कशाचं घ्यावं, चंदनाचं. कारण उघडच आहे की वायूनीच जर चंदनाचं रूप घेतलं तर सर्वदूर चंदनाचाच सुवास पसरेल. त्याप्रमाणे या जगामध्ये याचं मोठेपण इतकं आहे की या सबंध जगामध्ये त्याच्या मोठेपणाशिवाय दुसरं काही प्रत्ययाला येत नाही. तैसा संतोषाचा काय घडीला. म्हणाले संतोष हातामध्ये घेतला आणि भगवंतांनी हा पुतळा घडवला का. असा हा योगी आहे का. हा संतोषाचा काय घडीला की सिद्ध भांडारुहुनी काढिला. का श्रेष्ठ अशा सत्पुरुषांच्या मेळाव्यामधून, आता ज्यांना काही मिळवायचंच नाही जसं सनकादिकांचे मेळावे, अशा सत्पुरुषांमधून एका पुरुषाला काढून आपल्या पुढे उभं केलंय. असा का हा अधिकारी आहे. म्हणाले दिसे तेणे माने रूढला साधक दशे. म्हणाले आम्हाला तो साधक दशेला आला आहे असं वाटतं, पण तो तिथेच परिपक्व झालेला आहे. हा कशाचा फायदा आहे, पूर्वजन्मीच्या अभ्यासाचा. आणि म्हणून या जन्मी अभ्यास करण्याकरता आपल्याला इथे प्रेरणा मिळते की मनुष्याने मिळालेल्या काळामध्ये जे करता येईल ते अधिकाधिक करत राहावं. त्याचे चांगले लाभ आपल्याला मिळणार आहेत. कसाही हा आयुष्य जाणारच आहे, पुढचा जन्म येणार आहे नाही, काय येणार आम्हाला काय माहिती, कसा का असे ना, पण आत्ता आम्हाला चांगलं करण्याला अडचण काय आहे. म्हणून ते म्हणतात प्रयत्नात यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषा अनेक जन्म संसिद्धीस ततो याती पराम गती. म्हणाले आता इथे प्रयत्नात यतमानस्तु, प्रयत्न म्हणजे परिश्रम, त्याच्याकरता केलेले यत्न, हा परिश्रम याकरताच प्रयत्न शब्द आहे. आणि यतमान प्रयत्नाकरता शब्द आहे. प्रयत्नात प्रयत्न आहे म्हणजे प्रयत्नपूर्वक प्रयत्न आहे. म्हणून प्रयत्नात यतमानस्तु आहे म्हणजे पूर्ण प्रयत्नांनी प्रयत्न केलेला आहे. या गोष्टीकरता प्रयत्न करायचा आहे. आपण म्हणतो सर्वतोपरी प्रयत्न केले, सर्व बाजूनी प्रयत्न केले, आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, प्रयत्नात यतमान असतो, प्रयत्नात प्रयत्नशील आहे. ज्याच्याकरता प्रयत्न करायचा आहे त्यात तो प्रयत्नशील आहे. योगी संशुद्ध किल्बिषः, पापापासून तो पूर्ण मुक्त होतो. अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गती. अनेक जन्मांनी प्राप्त होणारी ही जी योगसिद्धी आहे ती प्राप्त करून घेऊन नंतर तो श्रेष्ठ अशा कैवल्याला ततो याती पराम गती. योगाची ही संसिद्धी आहे. सर्व बाजूनी सिद्धता, सर्व बाजूनी ऐश्वर्य, सर्व बाजूनी मोठेपण. जसं ज्ञानदेवांना म्हणतो, जसं समर्थांना म्हणतो, प्रत्येक श्रेष्ठ पुरुषाला म्हणतो आपण की योगेश्वर आहेत. शुकासारिखे पूर्ण वैराग्यजात, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराच, कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा. सगळ्यांसारखं मोठेपण आहे. हे सगळेच मोठे आहेत. आणि हे मोठेपण ज्यांनी प्राप्त केलं आहे, ज्यांना हे सर्व प्राप्त आहे आणि त्याचबरोबर श्रेष्ठ अशी कैवल्याची प्राप्ती झालेली आहे.